नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने बांधकाम विभागामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 200 रक्ताच्या बाटल्यांचं नियोजन करण्यात आलं। या रक्तदान शिबिराला रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यातून अनेक कर्मचारी, अधिकारी यांचा प्रतिसाद लाभला। सामान्य जनतेला दिलासादायक असा अत्यंत चांगला उपक्रम नामदार चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांधकाम विभागाने आयोजित केला होता। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आज आमच्या साहेबांचा मंत्री साहेबांचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज खात्यामार्फत हा रक्तदान शिबिर राबवायचा असं खात्याने ठरवलेलं आहे। पूर्ण महाराष्ट्र राज्यात सगळीकडे रक्तदानाचं शिबिर घ्यायचा संकल्प हा सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेला आहे। त्या अनुषंगाने इथं आम्ही रत्नागिरीमध्ये पण हा कार्यक्रम घेतलेला आहे। साधारणपणे 100 ते 150 लोकांचं तरी आमचं रक्तदान आता हे नियोजन केलेलं आहे। एकूण 10 बेड लावलेले आहेत। जिल्हा रुग्णालय तसंच इंडियन रेड क्रॉसच्या माध्यमातून ह्याचं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि साधारणपणे संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम पार पडेल। आतापर्यंत जवळपास 35 ते 40 लोकांचं रक्तदान झालेलं आहे। साधारणपणे आम्ही 200चं नियोजन केलेलं आहे, पण आताच कसं झालं की थोडंसं काही लोकांचं रिजेक्ट होतंय वगैरे हे ते, पण साधारणपणे 150 ते 200 लोकांचं होईल असं अपेक्षित आहे। रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान असं आपण नेहमी म्हणतो, पण प्रत्यक्षात आज याची कृती या बांधकाम विभागाच्या मार्फत आज महाराष्ट्रात पहिल्यांदा वेगळा आदर्श घडवून देते आणि त्या निमित्ताने बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल असा हा उपक्रम आज बांधकाम विभाग राबवलाय। त्याचं सर्व समाजातून कौतुक होत आहे। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे सह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।